लवकरच रामनवमी येत आहे, म्हणजे 26 मार्चला 2026ला रामनवमी आपल्याला साजरी करायची आहे. रामनवमी पूजा कशी करायची आहे, त्याची तिथी कोणती आहे, मुहूर्त कोणता आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रामनवमीला रामाची पूजा नेमकी कशी करावी, रामाचा पाळणा का हलवला जातो, कोणते पाठ यावेळी करायचे आहे, कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे, अनेकांना माहिती नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रामनवमीला प्रभू श्रीरामाची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे पूजा विधी अशा कशा प्रकारे करायचे आहे, तर ते घरच्या घरी आपण व्यवस्थित पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे हिंदू पंचांगानुसार रामनवमी म्हणून साजरा केला जातो. बघा, रामाचा जन्म नेहमी दुपारी 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे. तर रामनवमीला मंदिरामध्ये किंवा घरात देखील पाळणा हाणला जातो. बघा, प्रत्येक देशभरामध्ये आपल्या सगळीकडेच रामाचा जन्मोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बघा, प्रभू श्रीरामाचा जन्म कसा करायचा आहे, तर प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आपण कसं साजरा करायचा आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, रामनवमीला आपल्या रामाची सेवा पूजा विधी कशी करायची, मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीरामाला कसे प्रसन्न करायचे, त्यामुळे आपली कृपा आपल्यावर राहील, तर त्या माहिती घेऊ. तर बघा, आपल्याला पूजा विधी, तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण सर्वात आधी आपल्या घराचा उंबरा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबऱ्याला हळदीचे लेपन, त्यानंतर उंबऱ्यापाशी रांगोळीचे लक्ष्मीचे पावले स्वस्तिक काढावे. त्यानंतर हळदी कुंकू व्हावे. त्या दिवशी प्रभू रामांना आपल्या घरी बोलवत असल्याची पूजेची तयारी आपल्या दारापासूनच करायची आहे. त्यामुळे नक्कीच दारामध्ये रांगोळी घालून फुलांची सजावट करून श्रीरामांच्या स्वागताची तयारी करावी. कारण उंबरठ्याची लेपन नक्कीच करावी, कारण त्या दिवशी गुरुवार पण आहे. खूप छान दिवस आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक गुरुवारी आपण हळदीचं लेपन करतो, त्याप्रमाणे आपण रामांच्या स्वागतासाठी आपण हळदीचं लेपन नक्की करायचं आहे. बघा, ज्या आपल्या घरामधील मंदिरामध्ये रामाचा जो फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तर त्याचे पूजन रामनवमीला आपण करायचं आहे. या दिवशी सकाळी रामाची मूर्ती किंवा आपल्याला कृष्णांची मूर्ती असली तरी चालतं. तर आपल्याला बाळकृष्ण जरी असलं तरी तेही पण आपल्याला बाळकृष्ण असेल, तुमच्याकडे रामाची मूर्ती नसेल तर बाळकृष्ण घेतला तरी चालतं. तर त्यांच्यावर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून चौरंगावर आपल्याला लाल वस्त्र अंथरून तांदळाच्या राशेत ठेवायचे आहे. मूर्तीला अष्टगंध लावायचे आहे. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्याला पिवळे फुलं आणि हार देवाला अर्पण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला जी काही पिवळे फुलं किंवा आपले पिवळे जी काही आपल्याला गोडाचा पदार्थ आहे, तर ते नैवेद्य दाखवायचं आहे. जर जमत नसेल तर खीर किंवा कोणत्याही तुमच्याकडे ज्या पद्धतीने दाखवतात त्यामुळे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर पूजा करताना रामाचा जप मात्र सुरू ठेवायचा आहे. बघा, त्या दिवशी दिवसभर जास्तीत जास्त रामाचा जेवढं शक्य होईल तेवढं रामाचा जप करत आपल्याला पूजा करायची आहे. यामुळे वातावरण मन प्रसन्न राहते, आपली पूजा देवापर्यंत पोहोचते. घरात मूर्ती नसेल तर आपल्या रामाच्या फोटोची देखील तुम्ही पूजा करू शकता. तर बघा, आपल्याला रामनवमीच्या पूजेचा मुहूर्त काय, तर बघा, तर रामाचा जन्म हा सूर्य डोक्यावर असतानाच दुपारी म्हणजे 12:39 झालेला आहे. त्यामुळे आपण 12:39 वाजता रामाचा पाळणा हलवला जातो. अनेक मंदिरामध्ये मुहूर्तावर राम जन्मोत्सव साजरा करतात. बघा, तुम्ही देखील घरी रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून तुम्ही पाळणा आपण जी काही आहे तर त्याच्यात आपण बाळकृष्णाला जर ठेवलं तरी पाळणा चालतं. तर ते आपल्याला पाळणा हलवायचा आहे. तुमच्याकडे जर पाळणा रामाचा पाळणा जर तुम्ही म्हणत असाल तर यूट्यूबला लावून तुम्ही पाळणा हलवू शकता. म्हणजे यूट्यूबला तुम्हाला नक्कीच पाळण्याचं जी काही आहे तर ते आपल्याला रामाचा पाळणा तुम्हाला मिळून जाईल. तर आपल्याला 26 मार्चलाच आपल्याला हे ज्या मुहूर्तावर चांगले आपले पूजा आरती विधी हे सगळं आटपून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणते स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, त्या दिवशी रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे. रामरक्षा स्तोत्र यावेळी किमान 1 ते 9 ओव्या 11 वेळेस म्हणायचं आहे. बघा, नक्कीच त्या दिवशी रामरक्षा स्तोत्र म्हणा, कारण रामरक्षा स्तोत्र हे आपल्या घरामध्ये नक्कीच व्हायला पाहिजे. आपल्या मुलांबाळासाठी जे काही मुलं आता आपल्याला हट्टीपणा करतात तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे रामरक्षा. जर रामरक्षामुळे आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा आपले काही दोष आहेत तर तेही निघून जातात. त्यामुळे रामरक्षा नक्कीच 1 ते 9 ओव्या आपल्याला 11 वेळेस म्हणायच्या आहे.
यामुळे प्रभू रामाची कृपा नक्कीच होते आणि रामचरित्र जे आहे तर तेही देखील आपण पाठ करायचं आहे. त्यानंतर रामस्तुती ही आपल्याला 1 ते 100 आपल्या जी काही ओव्या आहेत तर तेही आपल्याला नक्कीच पठण करायचं आहे. भक्तिभावानुसार आपण सुरू करायचं आहे. तर रामायणातले पाठ केले जाते. काही ठिकाणी तर सुंदरकांडचाही पाठसुद्धा करतात. यामुळे प्रभू श्रीराम निश्चिंत प्रसन्न होतात आणि आपल्याला त्या दिवशी नक्कीच हनुमान चालीसाही आपल्याला नक्कीच म्हणायचं आहे. कारण आपले प्रभू श्रीरामाला हनुमानांचा खूप प्रिय आहे. तर त्यांचा भक्त आहेत ते हनुमान जे आहे तर त्या दिवशी नक्कीच हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालीसा नक्कीच म्हणायचा आहे. तर आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहे बघा. त्या दिवशी राम या नामात अतिशय शक्ती आहे. राम नाम जप तर घेतले असेल तर जीवन सार्थक होते असे आपल्या शास्त्रात आणि धर्मातही सांगितले. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी इतर कोणती सेवा करायला जमली नाही तर नक्कीच श्रीराम जय जय राम, जय श्रीराम जय जय राम हे तुम्ही नक्कीच भक्तिभावाने आपण जेव्हा नामजप करतो तर ते आपल्याला 108 वेळेस किंवा 11 माळी आपल्याला नक्कीच रामनामाचा जप या दिवशी करायचा आहे. किंवा रामनाम लिहून हे देखील तुम्ही लिखित नामजपसुद्धा त्या दिवशी नक्कीच करू शकता. याशिवाय आपल्याला ओम राम रामाय नमः, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम किंवा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता. श्रीराम राम ते रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वरानने हे जप देखील तुम्ही करू शकता. तर हे तुम्हाला जे काही मंत्र आहे तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्ही या दिवशी जितके जास्तीत जास्त तुम्ही जप करताल तितकं चांगलं आहे. तर त्या दिवशी नक्कीच व्यंकटेश स्तोत्र, राम रक्षा हे नक्कीच आपल्याला पठण करायचं आहे आणि नक्कीच आपल्याला ह्या नामजपाचा नक्कीच आपल्याला त्या दिवशी जप करायचा आहे. जर तुमच्या जवळचं मंदिर असेल रामाचं तर तिथे जाऊन दर्शन करायचं आहे आणि त्या दिवशी नक्की यथाशक्ती जेवढं होईल तेवढं अन्नदान द्या. पिवळे मिठाई तुम्ही वाटप करू शकता किंवा आता उन्हाळा आहे तर तुम्ही पाणीही वाटप करू शकता. पाणीही तुम्ही देऊ शकता. तर याचं नक्कीच तुम्ही जे काही गरजूंना आहे तर त्यांना नक्कीच मदत करा. कारण या दिवशी अन्नदान करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचं पुण्यफळ नक्कीच जास्तीत जास्त मिळणार आहे. आणि श्रीराम जी काही मंदिर आहे तर तिथे जाऊन नक्कीच तुम्ही आरती किंवा असं प्रसाद असेल तर तिथे नक्कीच वाटप करा. तर या दिवशी खरंच खूप छान घरच्या घरीही तुम्ही साजरी करू शकता किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मंदिरातही तुम्ही छान प्रकारे साजरा करू शकतो. आणि तुम्ही नक्कीच या मंत्र स्तोत्राचं पठण नक्कीच करायचं आहे. आता दिवशी बघा खूप छान दिवस आहे आणि गुरुवार आहे तर त्या दिवशी रामनवमी आलेली आहे. त्यामुळे आपले प्रभू श्रीरामाची तुम्हाला आशीर्वाद कृपा नक्कीच तुमच्यावर राहो हीच मी श्रीरामचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्रीराम जय जय राम असं लिहायला विसरू नका. चला अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.